श्वासासंगे चैतन्याचा सूर्य उगवावा, श्वासासंगे चैतन्याचा सूर्य उगवावा. जाणिवेच्या हुंकाराने दिस सुरू व्हावा. एकदाही चुकू नये काळजाचा ठोका, एकदाही चुकू नये काळजाचा ठोका. नित्य नेमे सांभाळावा हृदयाचा ठेवा, हृदयाचा ठेवा, हो हृदयाचा ठेवा. श्रोते हो नमस्कार. हृदयाचा ठेवा ह्या कार्यक्रमात मी आशिष केसकर आपलं स्वागत करत आहे. श्रोते हो, हृदयाचा ठेवा ह्या कार्यक्रमात आम्ही आपल्याला हृदयाची निगा कशी राखावी, त्यासाठी आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी मार्गदर्शन करत असतो. आणि हे मार्गदर्शन करत असतात सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर सतेज जानोरकर. जानोरकर सर नमस्कार. नमस्कार. पुण्याहून आपल्याला एक असा प्रश्न आहे हेमंत कानडे यांचा. ते म्हणतात, माझी इमर्जन्सी अँजिओप्लास्टी झाली आहे आणि त्याच वेळेला इतर 2 रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा ब्लॉकेजेस आढळलेली आहेत. डॉक्टरने सांगितलं की त्यांचा उपचार नंतर करावा लागेल. अटॅक आल्यानंतर एकाच रक्तवाहिनीची अँजिओप्लास्टी करतात का, असा त्यांनी प्रश्न विचारला आहे. आता हृदयरोगाचा झटका आल्यावर लगेचच जी इमर्जन्सी अँजिओप्लास्टी होते त्याला प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणतात, पामी. अच्छा. प्रायमरी अँजिओप्लास्टी इन मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे अटॅक आल्यानंतर लगेचच आपण जी अँजिओप्लास्टी करतो. आता अटॅक काय येतो तर हृदयाच्या एका रक्तवाहिनीत अडथळा असतो, त्याच्यावर रक्ताची गुठळी साठते, रक्तपुरवठा बंद होतो आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. आता हृदयाच्या 3 रक्तवाहिन्या असतात, त्यातल्या तिन्हीपैकी कुठल्याही रक्तवाहिनीत अडथळा येऊन अटॅक येऊ शकतो. अच्छा. तर ज्या रक्तवाहिनीमुळे अटॅक आलाय त्याची अँजिओप्लास्टी म्हणजे प्रायमरी अँजिओप्लास्टी. आता इमर्जन्सी सिच्युएशन ही इमर्जन्सी सिच्युएशन आहे. बरोबर. आता यात रुग्णाचे प्राण वाचवणे आणि हृदयाला इजा होऊ न देणे हे त्यात मूळ ध्येय आहे, मूळ एम आहे. त्याच वेळेस अँजिओग्राफीमध्ये ज्या रक्तवाहिनीमुळे अटॅक आला त्यात 100% ब्लॉक असतोच, म्हणजे अडथळा असतो, त्याच्यावर रक्ताची गुठळी साठलेली असते आणि रक्तपुरवठा बंद झालेला असतो. परंतु इतर 2 रक्तवाहिन्यात सुद्धा अडथळे असू शकतात. अच्छा. एकात तर असतोच ज्याच्यामुळे अटॅक आला आणि बाकी दोन्हीमध्ये सुद्धा अडथळे असू शकतात किंवा नसूही शकतात. परंतु इतर रक्तवाहिन्यात जे ब्लॉकेजेस आहेत ते त्यावेळेस ट्रीट करणं हे अपेक्षित नसतं आणि तेवढा वेळही नसतो. आता जो कल्प्रिट ब्लॉक आहे म्हणजे तात्कालिक कारण आहे ज्याच्यामुळे अटॅक आला तो काढून टाकणे, रक्ताची गुठळी शोषून घेणे, तिथे बलूननी क्लीन करणे आणि स्टेंट बसवणे हे योग्य असते. ज्या कल्प्रिट वेसलमुळे हे झालंय तीच ट्रीट करणे, त्या तात्कालिक कारणालाच आपण उपचार करणे हे योग्य असतं. बरोबर. बाकीचे ब्लॉक्स हे कितपत आहेत ते नंतर त्याचं इव्हॅल्युएशन किंवा नंतर मूल्यमापन करून त्यावर उपचार आपण नंतर करू शकतो, कारण तेवढा वेळ त्या ब्लॉकेजेसना असतो. ते ब्लॉकेजेस अनस्टेबल नसतात. अनस्टेबल एकच ब्लॉक असतो जो तात्कालिक कारण आहे म्हणजे ज्याच्यामुळे अटॅक आलाय, कारण तिथे रक्ताची गुठळी असते. म्हणजे ह्या वेळेला कोणता अनस्टेबल आहे हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आणि त्याच्यावर पहिलं ट्रीट करणं गरजेचं. अगदी बरोबर. आणि ते तज्ज्ञांना कार्डिओलॉजिस्टना कळतं की कशामुळे अटॅक आलेला आहे, ते दिसतं अँजिओग्राफीत. बरोबर. आणि एकतर ही इमर्जन्सी सिच्युएशन आहे, इतर अडथळ्यांकडे लक्ष द्यायला इथे वेळ नसतो, कारण टाइम इज मसल. जेवढा आपण वेळ वाचवू तेवढा आपण मसल म्हणजे हृदयाचे स्नायू वाचवू शकतो. म्हणजे जेवढ्या कमी वेळात आपण अँजिओप्लास्टी करू तेवढं रुग्णाच्या दृष्टीने चांगलं. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घेणं आवश्यक आहे श्रोते हो की टाइम इज मनी हे आपण खूप वेळा ऐकलंय, पण या ठिकाणी हृदयाच्या बाबतीमध्ये ही म्हण टाइम इज मसल ही आहे. एक्झॅक्टली. आणि क्विक ॲक्शन त्यावेळेस घ्यावी लागते, म्हणजे हे ताबडतोब करावं लागतं आणि कमीत कमी वेळात करावं लागतं. आता दुसरे जे अडथळे असतील दुसऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये ते सौम्य असू शकतात आणि त्याच्यासाठी नंतर स्ट्रेस टेस्ट वगैरे आपण करू शकतो त्याचं मूल्यमापन करण्यासाठी. मग ते तेव्हा ट्रीट करणं बाकीचे अडथळे हे काही गरजेचं नसतं. थोडक्यात आपण म्हणजे आता हा जीवघेणा प्रकार आहे हृदयरोग, हृदयविकाराचा झटका. तर नरभक्षक वाघाची शिकार करताना बाकीचे कोल्हे कुत्रे वाटेत सापडले तर त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायला वेळ नसतो. बरोबर आहे. तसं काहीसं हे आहे. बरोबर. आपण ज्याच्यामुळे अटॅक आला तो जो ब्लॉक आहे तो अत्यंत लवकर म्हणजे कमीत कमी वेळात काढणं आणि तिथे स्टेंट बसवणं, अँजिओप्लास्टी करणं हे योग्य असतं. बाकीचे ब्लॉकेजेस आपण नंतर इव्हॅल्युएट करू शकतो. बरोबर. म्हणजे आता हेमंत कानडे यांनी जो प्रश्न विचारलाय त्याच्यामध्ये ज्या त्यांच्या ब्लॉकेजवरती पहिल्यांदा ट्रीट करावं लागलं तो जास्त अनस्टेबल असला पाहिजे आणि इतर हे नंतर ट्रीट करता येण्याच्या पातळीमध्ये असू शकतात. डॉक्टरांनी तेव्हा बघितलं असेल की बाकीचे अनस्टेबल ब्लॉकेजेस नाही आहेत आणि त्याचं मूल्यमापन नंतर करता येईल. लगेचच ते ट्रीट करण्याची काही आवश्यकता नसते आणि तेवढा वेळही नसतो.
असं कधी होऊ शकतं का की एका वेळेला जास्त ब्लॉकेजेस अनस्टेबल होऊ शकतात? अगदी क्वचित होऊ शकतं. मग एका वेळेस 2 ब्लॉकेजेस अनस्टेबल असू शकतात, अच्छा. तिन्ही नसले तरी. पण अशी सिच्युएशन येऊ शकते, पण ती फार रेअर असते, म्हणजे ती क्वचितच येऊ शकते. अच्छा. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. सर, पुढचा प्रश्न असा आहे, शिरवळहून गंगाधर देशमुख यांनी विचारलाय की त्यांना पेसमेकर बसून 5 वर्ष झालेली आहेत, हो. तर त्यांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे? देशमुख साहेबांना पेसमेकर बसवून 5 वर्ष झाली, म्हणजे तज्ज्ञांनी नक्कीच मार्गदर्शन केलं असेल 5 वर्षात. तरी पण श्रोत्यांसाठी सांगूया, सर्वसाधारणपणे हृदयाचे ठोके कमी झाल्यावर पेसमेकर बसवावा लागतो. आपल्या हृदयात एक नॅचरल पेसमेकर असतोच, सायनस नोड पेसमेकर. तो कालांतराने किंवा 70 नंतर किंवा 80 वर्षाच्या वयात डिजनरेशन होऊन पेसमेकरचं फंक्शन कमी होऊ शकतं. अच्छा. काही व्यक्तींमध्ये, आणि हृदयाचे ठोके कमी होतात. अच्छा. म्हणजे हृदयाची जी इलेक्ट्रिकल सिस्टीम आहे त्याचा हा प्रॉब्लेम आहे. तर असं झालेलं असताना त्या व्यक्तीला पेसमेकरची आवश्यकता असते, आर्टिफिशियल पेसमेकरची. आता हा पेसमेकरला एक जनरेटर असतो, म्हणजे इलेक्ट्रॉनिक चिप असते. तो जनरेटर आपण कॉलर बोनच्या खाली बसवतो. आपले जे 2 क्लॅव्हिकल्स असतात, 2 कॉलर बोन्स, त्याच्या एका कॉलर बोनच्या खाली तो जनरेटर लोकल ॲनेस्थेशिया खाली बसवला जातो. आणि त्याला अटॅच केलेलं वायरिंग हे हृदयाच्या उजव्या भागात सोडलं जातं. अच्छा. उजव्या वेंट्रिकलमध्ये, राईट वेंट्रिकलमध्ये. आणि जनरेटर म्हणजे ही इलेक्ट्रॉनिक चिप असते जी बॅटरीवर चालते. तिथून इलेक्ट्रिकल इम्पल्स जनरेट होत असतो आणि तो त्या लीडच्या द्वारे हृदयापर्यंत पोचवला जातो. मग हृदयाचे ठोके हे नियमित केले जातात त्या जनरेटरच्या अनुषंगाने. आता हे परत हृदयाच्या मागणीप्रमाणे त्याचा पुरवठा या जनरेटरमधून होत असतो. हृदयाच्या ठोक्यांची जी गती आहे ती किती मेंटेन करायची, त्याप्रमाणे हृदय जशी मागणी करेल तसा पुरवठा या जनरेटरकडून होत असतो. अच्छा. म्हणजे त्या प्रमाणात इलेक्ट्रिकल इम्पल्स खर्च होतो. म्हणजे उदाहरणार्थ मोबाईलचा टॉक टाइम जसा वाढतो, आपण जास्त बोललो की आपली बॅटरी डिस्चार्ज होते, तर त्या प्रमाणात तसंच हृदयाची जर गती वाढली, हृदयाचा डिमांड जास्त असेल, तर मग तेवढी बॅटरी खर्च होते. अच्छा. आणि पेसमेकरची ही बॅटरी त्या इम्पल्सेस प्रमाणे, त्या गरजेप्रमाणे साधारण 10 ते 12 वर्षे सर्वसाधारणपणे चालते. अच्छा. म्हणजे आता त्यांच्या पेसमेकर 5 वर्ष झालेली आहे. बरोबर. आणि अजून किमान 5 ते 7 वर्ष ती बॅटरी टिकू शकते. बरोबर. आता ही टिकते की नाही हे बघण्यासाठी दर 6 महिन्यांनी रुग्णालयात जाऊन पेसमेकर हा चेक करावा लागतो. अच्छा. जे देशमुख साहेब करत असतील, कदाचित करत नसतील तर त्यांनी ते करावं. बरोबर. दर 6 महिन्यांनी त्यांच्या हृदयरोग तज्ज्ञांना दाखवावं किंवा मोठ्या रुग्णालयात जाऊन पेसमेकरची बॅटरी चेक करावी. त्यावेळेस बॅटरीचं व्होल्टेज, त्या बॅटरीचा रेझिस्टन्स, त्या चिप मधल्या सर्किटचा, बॅटरीचं लाईफ, याची सगळी तपासणी होते. आणि काही पॅरामीटर्स हे आपण बाहेरूनच ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे बॅटरी ओपन न करता बाहेरूनच ते एका उपकरणाच्या साहाय्याने ते पॅरामीटर्स ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे ज्यायोगे बॅटरीचं लाईफ सुद्धा वाढू शकतं. अच्छा. त्यामुळे त्यांनी ती खबरदारी घेणं आवश्यक आहे. दर 6 महिन्यांनी रुग्णालयात जाऊन तपासणी करणं आवश्यक आहे. अच्छा. काही विशिष्ट पेसमेकर्स हे MRI कम्पॅटिबल असतात, म्हणजे त्या रुग्णांमध्ये MRI करता येतो, आणि काही नसतात. अच्छा. त्यामुळे तेही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करून घेणं आवश्यक आहे. त्या व्यक्तीचा CT स्कॅन केला तर चालतो, पण MRI करू शकत नाही, कारण त्यात मॅग्नेटिक फील्ड इन्व्हॉल्ड असतं आणि हे पेसमेकर मेटल असल्यामुळे त्या फील्डकडे ते आकर्षित होऊ शकतं. बरोबर आहे. आणि त्यात बिघाड होऊ शकतो. बरोबर. म्हणून MRI करता येत नाही, त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. दुसरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सिस्टीम. म्हणजे आपण एअरपोर्टमध्ये किंवा कुठल्याही मोठ्या मॉलमध्ये आली बघतो, तर तिथे जर ही व्यक्ती गेली किंवा देशमुख साहेबांना जायचं असेल तर त्यांनी ते सांगावं की मला पेसमेकर आहे. म्हणजे त्या सिस्टीम मधून त्यांना जाता येणार नाही. जर ते त्या सर्व्हेलन्स खालून गेले तर त्या मॅग्नेटिक फील्डमुळे पेसमेकरमध्ये बिघाड होऊ शकतो. त्यामुळे तेही त्यांनी अतिशय त्याची खबरदारी घेणं आवश्यक आहे. महत्वाचा मुद्दा आहे, अतिशय महत्वाचा आहे. दुसरं म्हणजे मायक्रोवेव्ह किंवा मोबाईल याचा फारसा परिणाम पेसमेकरवर होत नाही. अच्छा. पण जर पेसमेकर डावीकडे असेल, डाव्या कॉलर बोन खाली असेल, तर त्यांनी मोबाईल शक्यतो उजव्या कानाने वापरावा. अच्छा. हे अपेक्षित आहे. साधारण 6 ते 10 इंचाचं डिस्टन्स, अंतर मोबाईल आणि पेसमेकरमध्ये ठेवणं अपेक्षित आहे. बरोबर. एकदा पेसमेकर बसवल्यावर रुग्णाला त्याची फारशी काळजी घ्यावी लागत नाही. तो शरीराचाच एक भाग होतो, कारण त्याच्यावर टिश्यू ग्रो होते. आणि पेसमेकर हा त्या रुग्णांसाठी हा पीसमेकरच असतो. हे महत्वाचं आहे. वा. ह्या निमित्ताने एक असा मनामध्ये प्रश्न येतो की पेसमेकरच्या साहाय्याने जसा डिमांड झाल्यानंतर सप्लाय केला जातो, बरोबर,
तसं ह्या व्यक्तीला, ज्यांना पेसमेकर बसवलेला असेल, त्या व्यक्तीला सर्व कार्य अगदी विनासायास पार पाडता येत असतात, अगदी. परंतु अतिश्रमाने त्याला काही वेगळा दुष्परिणाम, उलटा परिणाम होऊ शकतो का यंत्रावर? आता पेसमेकरमध्ये काही काही फरक पण असू शकतात. एक म्हणजे फिक्स्ड रेट पेसमेकर असतो, जो 70 ठोक्यांनीच तो कार्यरत राहतो. अच्छा. काही पेसमेकर जे आता हल्ली उपलब्ध आहेत, परत ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे, ते आपल्या शरीराच्या हृदयाच्या डिमांडप्रमाणे कमी जास्त ठोके उपलब्ध करून देऊ शकतात. म्हणजे जरी अतिश्रम केले हो, किंवा रुग्णाने मॅरेथॉन पळला तो रुग्ण, हो, तरी त्याप्रमाणे पेसमेकर ऍडजस्ट होऊ शकतो. बरोबर. एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे. त्याला बरोबर. ड्युएल चेंबर पेसमेकर म्हणतात. अच्छा. म्हणजे त्यात 2 लीड्स असतात. अच्छा. वरच्या चेंबरमध्ये लीड असतं आणि खालच्या चेंबरमध्ये असतं. अच्छा. मग ते एका विशिष्ट ठोक्यांनीच कार्यरत राहत नाही तो पेसमेकर. अच्छा. तो आपल्या डिमांड, हृदयाच्या डिमांडप्रमाणे, शरीराच्या डिमांडप्रमाणे सप्लाय करत असतो. अच्छा. त्यामुळे अतिश्रमानी या विशिष्ट पेसमेकर असेल तर अतिश्रमानी फारसा फरक पडत नाही. अच्छा. पण जो सतत कॉन्स्टंटली 70 ठोकेच पुरवत असेल हो, जो पेसमेकर, तर त्यामध्ये अतिश्रम केले तर मग रुग्णाला त्याचा धोका किंवा शकतो. प्रॉब्लेम येऊ शकतो, दुष्परिणाम जाणवू शकतात. अच्छा. आता ही तंत्र देखील इतकं विकसित झालं आहे हो, की सर्व रुग्ण ज्यांना पेसमेकरची गरज आहे हो, हो. त्यांनी ह्या नवीन तंत्राचा जरूर वापर करणं अगदी. आवश्यक आहे, बरोबर. की जेणेकरून आपल्याला आपल्या रोजच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या अतिशय व्यवस्थितपणे, कार्यक्षम पद्धतीने आपण त्या पूर्ण करू शकतो. बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या हृदयाची जी काही मागणी असेल ती मागणी पुरवली जाऊ शकते. अगदी खरं. तर आजही हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या कार्यक्रमात घेतले. त्याची अतिशय सविस्तर उत्तरं डॉक्टर जानोरकर सरांनी आपल्याला दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. श्वासासंगे चैतन्याचा सूर्य उगवावा, श्वासासंगे चैतन्याचा सूर्य उगवावा. जाणिवेच्या हुंकाराने दिस सुरू व्हावा. एकदाही चुकू नये काळजाचा ठोका, एकदाही चुकू नये काळजाचा ठोका. नित्य नेमे सांभाळावा हृदयाचा ठेवा, हृदयाचा ठेवा, हो हृदयाचा ठेवा.